कधी असं झालंय का की तुम्हाला वाटलंय की लोकांना खऱ्या अर्थाने समजून घ्यावं? म्हणजे फक्त वरवर असं नाही हां, तर त्यांच्या वागण्यामागचं कारण काय आहे? त्यांच्या मनात नेमकं काय चाललं असेल? हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता. आपण रोज कितीतरी लोकांना भेटतो. काही लगेच आवडतात, काही नाही. काहींना समजून घेणं सोपं वाटतं, तर काही जण आपल्याला अगदी गोंधळात टाकतात, नाही का? तर आज आपण याच मानवी स्वभावाच्या कोड्याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे डिकोडिंग ह्युमन नेचर अँड सायकोलॉजी या विषयावरचे काही विचार आहेत, जे रॉबर्ट ग्रीन यांच्या द लॉज ऑफ ह्युमन नेचर या पुस्तकातील अभ्यासावर आधारित आहेत. म्हणजे मानवी वर्तनाचे काही मूळ पैलू यात उलगडून दाखवले आहेत. आजच्या चर्चेतून आपला प्रयत्न हाच असेल की या स्रोतांमधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून घ्यावेत. लोकांच्या वागण्यामागे काय कारणं असतात, त्यांच्या भावना कशा काम करतात, त्यांच्या प्रेरणा काय असतात, याचा मागोवा घेऊया. हे काही भविष्य वगैरे सांगणं नाहीये, तर मानसशास्त्राच्या आधारावर मानवी स्वभाव समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि मला वाटतं हे ज्ञान आपल्याला फक्त इतरांनाच नाही, तर स्वतःलाही अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला मदत करू शकतं. आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध यामुळे नक्कीच सुधारू शकतात. सुरुवात करूया पहिल्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या पैलूने. आपण सगळेच स्वतःला किती तर्कसंगत म्हणजे लॉजिकल समजतो नाही का? असं वाटतं की आपले सगळे निर्णय अगदी विचारांती घेतलेले आहेत. पण खरंच तसं असतं? मला अनेकदा जाणवतं की मोठमोठे निर्णय सुद्धा आपण नकळतपणे भावनेच्या भरात घेतो आणि मग नंतर त्याला तर्काचा मुलामा देतो. अगदी उदाहरणच घ्यायचं झाल्यास, एखादी खूप हुशार व्यक्ती छोट्याशा अपमानामुळे रागाच्या भरात नोकरी सोडून देते किंवा एखादा अनुभवी गुंतवणूकदार जास्त लोभापायी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतो. असं होतं. हे अगदी अचूक आहे. खरं तर आपल्या मेंदूची रचनाच अशी आहे की भावनांचा प्रभाव तर्कावर सहज भारी पडतो. म्हणजे भीती, प्रेम, राग, लोभ, अभिमान ह्या भावना इतक्या काय म्हणतात त्याला प्रबळ असतात की त्या आपल्या निर्णय प्रक्रियेला जणू काही ताब्यातच घेतात. आणि मग आपला तो तर्कबुद्धी वापरणारा मेंदू काय करतो, तर त्या भावनिक निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी कारणं शोधायला लागतो. यालाच मानसशास्त्रात रॅशनलायझेशन असं म्हणतात. म्हणजे आधी कृती होते जी भावनेतून आलेली असते आणि मग तिचं समर्थन केलं जातं. अच्छा. याचा परिणाम आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीची मोठी चूकही आपण अरे होतं असं कधी-कधी म्हणून सोडून देतो. पण नावडत्या व्यक्तीने छोटीशी चूक केली तरी आपण म्हणतो, बघितलात, हा असाच आहे. बरोबर. अगदी बरोबर. आणि भीतीमुळे आपण नवीन संधी नाकारतो, कारण अपयशाची शक्यता जास्त मोठी वाटायला लागते. आपण नकळतपणे त्याच माहितीला जास्त महत्त्व देतो, जी आपल्या भावनांना दुजोरा देते. याला कन्फर्मेशन बायस म्हणतात. हे सगळं आपल्याला तर्कहीनतेकडेच घेऊन जातं. बापरे! म्हणजे आपण स्वतःच्याच भावनांच्या जाळात अडकतो की काय? मग यातून बाहेर कसं पडायचं? आपण भावनेच्या आहारी गेलोय की विचार करून निर्णय घेतोय, हे ओळखायचं कसं? कारण हे खूप कठीण वाटतंय. सोपं नक्कीच नाहीये, पण अशक्यही नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्मपरीक्षण. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किंवा समजा तीव्र प्रतिक्रिया देण्यापूर्वी फक्त काही क्षण थांबा. स्वतःला विचारा, मला नक्की काय वाटतोय? राग आलाय, भीती वाटतीये, की मी खूप हुरळून गेलोय? माझ्या या भावनेचा निर्णयावर किती परिणाम होतोय? यशस्वी लोक हेच करतात. ते लगेच रिॲक्ट नाही करत, तर विचारपूर्वक प्रतिसाद देतात, म्हणजे रिस्पॉन्ड करतात. आणखी एक युक्ती म्हणजे जाणीवपूर्वक विरुद्ध बाजूचा विचार करणं. समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल खूप सकारात्मक वाटतंय, तर क्षणभर थांबा आणि विचारा, यात नकारात्मक काय असू शकतं? किंवा एखादी गोष्ट खूप नकारात्मक वाटत असेल, तर विचारा, यात काही सकारात्मक पैलू असू शकतो का? अच्छा. म्हणजे दोन्ही बाजू तपासायच्या. हो. आणि इतरांच्या भूमिकेत शिरून विचार करणं ही खूप मदत करतं. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह टेकिंग. जर मी त्याच्या जागी असते, तर मला काय वाटलं असतं? हा प्रश्न आपल्याला जास्त निष्पक्षपाती बनवतो. भावना महत्त्वाच्या आहेतच, त्या आपल्याला माणूस बनवतात, पण त्या आपल्या मालक होऊ नयेत. आपण त्यांचे मालक व्हायला हवं. हे अगदी पटलं. भावनांवर नियंत्रण आणि आत्मपरीक्षण. पण कधी-कधी असं होतं की आपलं लक्ष स्वतःवर इतकं जास्त केंद्रित होतं की इतरांचा विचारच येत नाही. म्हणजे असे लोक असतात ना, जे सतत स्वतःबद्दलच बोलतात, स्वतःचीच कहाणी सांगतात, जणू काही जगाच्या केंद्रस्थानी तेच आहेत. यालाच आपण आत्ममुग्धता किंवा नार्सिझम म्हणतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे
थोडीफार आत्ममुग्धता आपल्या सगळ्यांमध्येच असते. म्हणजे स्वतःबद्दल चांगलं वाटणं, कौतुक आवडणं हे अगदी नैसर्गिक आहे. हो ना. पण काही व्यक्तींमध्ये हा मीपणा इतका टोकाला जातो की त्यांचं संपूर्ण जग फक्त स्वतःभोवती फिरतं. त्यांना इतरांच्या भावना, त्यांच्या गरजा दिसतच नाहीत किंवा महत्त्वाच्या वाटत नाहीत. ते फक्त स्वतःच्या प्रतिमेच्या आणि कौतुकाच्या भुकेली असतात, असं म्हणता येईल. पण असं का होतं? म्हणजे याची काही कारणं असतील ना? हो, नक्कीच. याची मुळं अनेकदा बालपणात सापडतात. काही जणांना गरजेपेक्षा जास्त किंवा विनाकारण कौतुक मिळालेलं असतं. त्यामुळे त्यांना वाटायला लागतं की ते जगापेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहेत. तर काहींना याउलट खूप दुर्लक्ष सोसावं लागलेलं असतं. त्यामुळे मोठेपणी ते सतत इतरांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. अटेन्शन सिकिंग बिहेवियर ज्याला म्हणतात. काही वेळा आयुष्यात आलेले मोठे आघात किंवा अपयशसुद्धा व्यक्तीला इतकं स्वकेंद्रित बनवतं की ती फक्त स्वतःच्याच दुःखात किंवा संघर्षात रमून जाते. त्यांना वाटतं फक्त त्यांचाच संघर्ष खरा आहे, बाकीच्यांचं काहीच नाही. अरे देवा! मग हे ओळखायचं कसं? म्हणजे आत्मविश्वास आणि आत्ममुग्धता यातली रेषा खूप अंधुक वाटते कधीकधी. आणि अशा व्यक्तींबरोबरचे संबंध कसे असतात? कारण हे ऐकायलाच थोडं त्रासदायक वाटतंय. ओळखण्याची काही स्पष्ट चिन्ह आहेत बरं का. अशी व्यक्ती संभाषणात इतरांना बोलू देत नाही. सतत मध्ये बोलून विषय स्वतःकडे खेचून घेते. ते तुमच्या समस्या ऐकून घेतील कदाचित, पण लगेच स्वतःची त्याहून मोठी समस्या सांगायला लागतील. अरे हे तर काहीच नाही, माझ्या बाबतीत बघ काय झालं, असं काहीसं. अच्छा. त्यांना सल्ल्याची नाही तर फक्त कौतुकाची अपेक्षा असते. तुम्ही सल्ला दिला तर ते ऐकणार नाहीत किंवा त्यांना तो सल्ला म्हणजे टीका वाटेल. टीका तर त्यांना अजिबात सहन होत नाही. ते लगेच बचावात्मक होतात किंवा उलटत तुमच्यावरच हल्ला करतात. सहानुभूतीचा त्यांच्यात अभाव असतो. म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. त्यांना सतत वाटतं की ते खूप खास आहेत आणि त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळायला हवी. आणि मग नातेसंबंधांवर काय परिणाम होतो? अशा व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध खूप एकतर्फी आणि दमवणारे असू शकतात. म्हणजे टॉक्सिक ज्याला म्हणतात तसे. कारण त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावनांपेक्षा स्वतःची प्रतिमा आणि गरज नेहमीच जास्त महत्त्वाची असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण स्वतःमध्येही ही प्रवृत्ती वेळोवेळी तपासायला हवी. आपण किती वेळा इतरांना मध्ये तोडतो? आपण खरंच लक्षपूर्वक इतरांचं ऐकतो का, की फक्त आपली स्टिमकी वाजवत राहतो? हो, हे महत्वाचं आहे. मीपणाच्या पलीकडे जाऊन आपण म्हणून विचार करायला शिकणं, सहानुभूती वाढवणं हे निरोगी संबंधांसाठी आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. हे अगदी खरंय. स्वतःचं आत्मपरीक्षण महत्वाचं आहेच, पण याचबरोबर आणखी एक गोष्ट मनात येते. आपण जे लोकांना दाखवतो ते खरंच आपण असतो का? म्हणजे आत्ममुग्ध लोक स्वतःची एक प्रतिमा जपतात, पण इतर सामान्य लोकही तर समाजात वावरताना एक प्रकारचा मुखवटा घालतात नाही का? म्हणजे कामाच्या ठिकाणी वेगळे, घरी वेगळे, मित्रांमध्ये अजून वेगळे. नक्कीच. याला भूमिका पालन किंवा रोल प्लेइंग म्हणता येईल. आणि आपण सगळेच कळत नकळत वेगवेगळ्या भूमिका सतत साकारत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे सामाजिक स्वीकार्यता, सोशल ॲक्सेप्टन्स आणि भीतीसुद्धा. भीती? कशाची भीती? आपल्याला भीती वाटते की जर आपला खरा, म्हणजे आपला जो आतला वल्नरेबल स्वभाव आहे, तो लोकांसमोर आला तर ते आपल्याला स्वीकारणार नाहीत. कदाचित आपली चेष्टा करतील किंवा आपला गैरफायदा घेतील. त्यामुळे आपण एक सुरक्षित, समाजाला मान्य होईल असा मुखवटा तयार करतो आणि तो घालून वावरतो. हो. राजकारणी, अभिनेते, विक्रेते हे तर अगदी उघडपणे करतात हे, पण आपण सामान्य माणसंही हेच करतो. नोकरीच्या मुलाखतीत आपण जास्त आत्मविश्वास दाखवतो, जो कदाचित आतून नसेलही. सासरच्या लोकांसमोर जास्त विनम्र होतो. सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातलं फक्त चांगलं दाखवतो. ही सगळी भूमिका पालनाचीच उदाहरणं आहेत. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीच्या हावभाव, बोलणं यावरून मत बनवतो. पण ते अनेकदा त्या व्यक्तीने त्या क्षणासाठी निवडलेलं पात्र असतं. खरा चेहरा नसतो, असं म्हणायचंय का? अगदी. बऱ्याचदा तेच असतं. मग या भूमिकांच्या आणि मुखवट्यांचा जंजाळात खरा माणूस ओळखायचा कसा? आणि अजून एक भीती वाटते की आपण स्वतः हे मुखवटे घालताना इतके सरावतो की आपला खरा चेहराच विसरून जातो की काय? असं नाही वाटत? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खरा स्वभाव ओळखणं नक्कीच कठीण आहे, पण अशक्य नाही. लोकांच्या वागण्यातल्या विसंगती म्हणजे इनकन्सिस्टन्सीज त्या लक्षपूर्वक पाहिल्या पाहिजेत. शब्दांपेक्षा देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज जास्त बोलते.
एखादी व्यक्ती तोंडानं खूप आत्मविश्वास दाखवत असेल, पण तिचे हात थरथरत असतील किंवा ती नजरेला नजर देत नसेल, तर आतून काहीतरी वेगळं सुरू आहे हे समजू शकतं. सूक्ष्म बदल ओळखायला हवेत. हो, आवाजातील चढ-उतार, चेहऱ्यावरचे क्षणिक भाव, ज्यांना मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतात, ते खूप काही सांगून जातात. आणि हो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सतत भूमिका साकारताना आपला खरा स्व म्हणजे ऑथेंटिक सेल्फ हरवून जाण्याचा धोका नक्कीच असतो. आपण इतके सरावतो की आपल्यालाच कळत नाही की यातलं खरं काय आणि भूमिका काय. त्यामुळे भूमिका आवश्यक असल्या तरी, जसं कामाच्या ठिकाणी व्यावसायिकता, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं, आपल्या खऱ्या भावना आणि विचार काय आहेत याची जाणीव ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. नाहीतर जग नावाच्या रंगमंचावर आपण फक्त एक पात्र बनून राहू, स्वतःचं अस्तित्वच गमावून बसू. आपली खरी ओळख जपणं हेच खरं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे मुखवटे आणि भूमिका पालन करताना नकळतपणे आपण इतरांची तुलनाही करत असतो, नाही का? आणि जेव्हा आपण पाहतो की आपल्या ओळखीची म्हणजे आपल्या जवळपासची व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त यशस्वी होतीये, तेव्हा मनात एक विचित्र भावना येते. आनंद तर होतोच, कदाचित पण कुठेतरी आतून टोचल्यासारखं वाटतं. हीच ती मत्सर किंवा ईर्ष्या म्हणजे एन्व्हीना. हे कबूल करायलाही कसं तरी वाटतं खरं तर. हो, आणि यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण मत्सर ही अत्यंत मूलभूत आणि नैसर्गिक मानवी भावना आहे. उत्क्रांतीच्या काळात टिकून राहण्यासाठी इतरांशी तुलना करणं गरजेचं होतं. आजही आपण नकळतपणे तेच करतो. संपत्ती, यश, सौंदर्य, आनंद अशा अनेक बाबतीत. जेव्हा आपण पाहतो की आपल्या जवळच्या व्यक्तीकडे म्हणजे मित्र, सहकारी, नातेवाईक असं काहीतरी आहे जे आपल्याकडे नाही आणि आपल्याला ते हवं आहे, तेव्हा मत्सर जन्म घेतो. अच्छा. ही भावना खूप लपून छपून येते. म्हणजे वरवर आपण त्या व्यक्तीचं अभिनंदन करतो, पण मनात कुठेतरी हे माझ्यासोबत का नाही झालं, त्याच्या तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही, असे विचार सुरू होतात. हा मत्सर आपल्याला आतून फोकरू शकतो. आपलं लक्ष इतरांच्या यशावर आणि आपल्या कमतरतांवर केंद्रित होतं. आपण स्वतःच्या चांगल्या गोष्टी विसरून जातो. आणि काही लोक तर टोकालाही जातात ना. हो तर, काही लोक तर या मत्सरापोटी इतरांच्या मार्गात अडथळे आणायला किंवा त्यांची बदनामी करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याचे काही छुपे प्रकार पण आहेत का? म्हणजे व्यक्ती उघडपणे दाखवत नाही, पण वागण्यातून कुठेतरी मत्सर जाणवतो, असं काही? नक्कीच. याला छुपा मत्सर किंवा पॅसिव्ह एन्व्ही म्हणतात. असे लोक तुमच्या यशाबद्दल वरवर गोड बोलतील, पण त्यांच्या बोलण्यात कुठेतरी एक बारीक टोचणी असेल. म्हणजे काय म्हणतात त्याला, बॅकहँडेड कॉम्प्लिमेंट्स. अच्छा. उदाहरणार्थ, अरे वाह, तुला प्रमोशन मिळालं, नशीबवान आहेस बुवा. म्हणजे इथे कौतुकापेक्षा नशिबावर जास्त जोर दिला जातो. ते तुमच्या आनंदात सहभागी झाल्याचा आव आणतील, पण त्यांच्या देहबोलीतून किंवा चेहऱ्यावरून त्यांची खरी भावना दिसून येईल. ते तुमची मदत करण्याचा दिखावा करतील, पण प्रत्यक्षात गुप्तपणे तुमच्या कामात चुका काढतील किंवा तुम्हाला चुकीचा सल्ला देतील. हे ओळखणं जास्त कठीण असणार मग? हो, हे ओळखणं जास्त कठीण असतं. कामाच्या ठिकाणी, मैत्रीत, अगदी कुटुंबातही हे सर्रास दिसतं. मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं? महत्वाचं हे आहे की या भावनेला ओळखून त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं. मत्सरावर पूर्ण विजय मिळवणं जवळजवळ अशक्य आहे, पण त्याला सकारात्मक दिशा नक्की देता येते. जेव्हा मत्सराची भावना मनात येईल, तेव्हा तिला दाबून टाकण्याऐवजी स्वतःला विचारा, या व्यक्तीच्या यशातून मी काय शिकू शकते. तिच्या कोणत्या गुणांमुळे किंवा प्रयत्नांमुळे ती यशस्वी झाली. म्हणजे नकारात्मक भावनेला सकारात्मक वळण द्यायचं. अगदी. या विचाराने मत्सर प्रेरणेत बदलू शकतो. जगातले अनेक यशस्वी लोक मान्य करतात की त्यांनी इतरांच्या यशाकडे पाहूनच स्वतःला अधिक चांगलं बनवलं. तर मत्सराला शत्रू न मानता एक खडूस पण प्रामाणिक शिक्षक मानायला हरकत नाही. हा दृष्टिकोन आवडला. मत्सर हा एक छुपा शत्रू झाला जो आतल्या आत जाणवतो, पण काही भावना अधिक उघडपणे बाहेर येतात, जशी की आक्रमकता, ॲग्रेशन. आता आक्रमकता म्हटलं की लगेच भांडण, मारामारी, आरडाओरडा हेच डोळ्यासमोर येतं. पण या पलीकडेही आक्रमकतेचे काही प्रकार आहेत का? अगदी बरोबर विचारलंत. आक्रमकता म्हणजे फक्त शारीरिक हल्ला किंवा शिवीगाळ नाही. तिची अनेक सूक्ष्म आणि छुपी रूपं आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांमध्येच आक्रमकतेची ऊर्जा असते. जगण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, आपले ध्येय साधण्यासाठी ती आवश्यकही असते. प्रश्न हा आहे की आपण ती कशी वापरतो. म्हणजे काही जण तिला विधायक कामात लावतात, तर काही जण तिचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी किंवा सूड घेण्यासाठी करतात. उघड आक्रमकता म्हणजे ओव्हर्ट ॲग्रेशन तर लगेच ओळखता येते.
वाद घालणं, आवाज चढवणं, धमकी देणं, वस्तू फेकणं वगैरे. पण जी छुपी किंवा निष्क्रिय आक्रमकता असते, म्हणजे पॅसिव्ह ॲग्रेशन, ती जास्त कपटी आणि त्रासदायक असते. मत्सराप्रमाणेच ही सुद्धा ओळखायला कठीण असते. निष्क्रिय आक्रमकता म्हणजे नक्की काय, ती कशी ओळखायची? निष्क्रिय आक्रमक व्यक्ती थेट संघर्ष टाळते. ती तुमच्या तोंडावर नाही म्हणणार नाही, पण मुद्दाम कामाला उशीर लावेल किंवा कामात चुका करेल. अरे, माझ्या लक्षातच नाही राहिलं, असं काहीतरी कारण देईल. ती तुमच्याबद्दल पाठीमागे वाईट बोलेल, अफवा पसरेल. ती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल किंवा ऐकून न ऐकल्यासारखं करेल. अच्छा. ती तुमच्यावर उपरोधिक शेरेबाजी करेल, जी वरवर विनोदी वाटेल पण आतून टोचणारी असेल. ती तुम्हाला मदतीचं वचन देईल पण ऐनवेळी टांग देईल. थोडक्यात सांगायचं कर, ती थेट हल्ला न करता अप्रत्यक्षपणे तुम्हाला त्रास देण्याचा किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. पण असं का करतात लोक? ही आक्रमकता अनेकदा तेव्हा जन्म घेते जेव्हा व्यक्तीला वाटतं की तिच्या भावना दाबल्या जात आहेत, तिच्यावर अन्याय होतोय, पण तिला थेट विरोध करायची हिंमत नसते. मग ती अशा आडमार्गाने आपला राग किंवा विरोध व्यक्त करते. बापरे, म्हणजे हेही खूप कॉमन असणार. हो, महत्वाचं काय आहे तर स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये या दोन्ही प्रकारच्या आक्रमकतेला ओळखायला शिकणं. आपल्यात जेव्हा आक्रमक भावना निर्माण होते तेव्हा तिला विधायक वळण कसं देता येईल याचा विचार करणं. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा एखादं अवघड ध्येय गाठण्यासाठी जी ऊर्जा लागते ती नियंत्रित आक्रमकतेतूनच येते. म्हणजे महत्वाकांक्षा. हो, त्याला आपण ॲम्बिशन म्हणू शकतो. अनेक यशस्वी नेते, खेळाडू, उद्योजक यांच्यात ही विधायक आक्रमकता दिसते. ती त्यांना आव्हानं स्वीकारायला आणि पुढे जायला मदत करते. पण हीच ऊर्जा जर नियंत्रणाबाहेर गेली तर ती विध्वंसक ठरते. त्यामुळे या ऊर्जेला समजून घेणं आणि योग्य दिशा देणं हे खूप महत्वाचं आहे. वाह, म्हणजे आज आपण मानवी स्वभावाच्या बऱ्याच खोलवरच्या आणि कधीकधी न आवडणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला. आपली निर्णय घेतानाची तर्कहीनता, स्वतःच्याच प्रेमात असण्याची ती आत्ममुग्धता, समाजात वावरताना आपण नकळत घालत असलेले मुखवटे, इतरांच्या यशाबद्दल वाटणारा तो छुपा मत्सर आणि आपल्यात दडलेली किंवा उघड दिसणारी आक्रमकता. बापरे, या सगळ्याची जाणीव झाली तरी खूप आहे असं मला वाटतंय. नक्कीच. कारण हे सगळं समजून घेतल्यावर आपण फक्त इतरांनाच नाही तर स्वतःलाही एका नवीन दृष्टिकोनातून पाहू शकतो. आपल्या वागण्यामागची कारणं समजू लागतात, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं थोडं सोपं जातं आणि इतरांशी अधिक समजूतदारपणे वागता येतं. हे अगदी खरंय. हे ज्ञान नक्कीच आपले परस्पर संबंध सुधारण्यास मदत करू शकतं, यात शंका नाही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आजच्या या चर्चेनंतर आपल्या रोजच्या जगण्यातला असा कोणता संवाद आहे किंवा अशी कोणती व्यक्ती आहे किंवा अगदी स्वतःची अशी कोणती प्रतिक्रिया आहे ज्याकडे आता एका वेगळ्या, अधिक सजग नजरेने पाहण्याची गरज वाटत आहे? याचा विचार नक्की करायला हवा, नाही का?